मी सर्वप्रथम लंके साहेबांचे अभिनंदनही करीन आणि आभारही मानेन की त्यांच्या रूपाने त्यांनी हा तरुण वर्ग एका चुकीच्या दिशेला चाललेला आहे तो कुठं कारणी लावायचा ते शोधलं आणि आपल्या जिजाऊंनी जो छत्रपती छावा जन्माला घातले त्यांचं कार्य कसं पुढे जाईल ह्याच्यासाठी हे सर्व तयार करणारे हे मावळा संघटना आहे। त्या संघटनेचं पाहून मला खूप कौतुक वाटलं की आजची तरुण पिढी ताई दुसऱ्या कुठल्या मार्गाला जाण्यापेक्षा ह्या मार्गात आली तर त्यांचं शारीरिक आणि मानसिक सुद्धा वातावरण बदलणार आहे। आणि लंके साहेबांनी ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे सर्व मनात आणून आमच्या सारख्यांना पण प्रेरणा मिळाली। आम्ही करत असतो पण त्याला आणखीन प्रेरणा मिळाली आणि आपले हे सगळे तरुण आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक लंके साहेबांना सांगते की आपल्या गणपती मंडळांमध्ये जी वर्गणी तयार होते ना तर ती वर्गणी आपण गड किल्ल्यांना जर लावली तरुणांनी तर आणखीन लवकर आपले गड किल्ले आणि ह्या तरुणांना प्रेरणा मिळून ह्या नवीन छोट्या छोट्या मुलांना सुद्धा त्याची प्रेरणा मिळेल आणि आपल्या ह्या इतिहासाची साक्ष म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी प्रेरणा घेतो प्रतिज्ञा घेतो तसे सर्वजण प्रतिज्ञा करून हे आपले गड किल्ले सांभाळतील। या ठिकाणी खूप असं म्हणजे आलं की अंगात एक असं शहारा येतो की ज्या जिजाऊंनी छत्रपतींना जन्म दिला म्हणून आमच्या सारख्या स्त्रिया आणि महिलांच्या कपाळावर कुंकू राहिलं आणि आम्ही आझाद राहिलो त्यामुळं छत्रपतींना आणि संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुजरा करते। आणि हे कार्य असंच आपण सर्व तरुण लंके साहेबांच्या सहकार्याने व आपल्या आपल्या प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या जसं परीने करता येईल तसं प्रत्येकाने करण्याचा प्रतिज्ञा करू आणि प्रयत्न करू एवढं। आणि खूप आनंद वाटला ताई सकाळी सकाळी असं हे चांगलं काम होत असताना एक प्रेरणा मिळते ना की कुठल्याही मनात काही राहत नाही की अगदी आपण काय करावं असं होतं तसं सगळ्या तरुणांना ही प्रेरणा लंके साहेबांच्या रूपाने व मावळा संघटनेच्या रूपाने मिळालेले खूप आनंद वाटला।